नमस्कार, मी आपली शेतकरी कन्या स्वाती काळे. खरं तर सगळ्या शेतकरी दादांचा एकच प्रश्न आहे मला की ताई शेवग्याविषयी आम्हाला माहिती हवी. पण खरं सॉरी बरं का, सगळ्यांना मला रिप्लाय देत नाही, सगळ्यापर्यंत मला पोचता येत नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवते मी आज. खरं तर ह्या शेवगा आपण ODC3 आहे वाण, आणि याची लागवड आपण 12 जूनला केली होती. आणि आता कंपल्सरी हा 2-3 महिने झालं चालू आहे आपलं शेवगा. तरीसुद्धा आता शेवट होत आलाय बघा, तरीसुद्धा ह्याला एवढ्या शेंगा आहेत त्या. पूर्ण प्लॉटमध्येच एवढ्या शेंगा आहेत त्या. आणि याची लागवड आपण 7x14 वर केली होती. पण नवीन करणाऱ्यांना 12-6 वर पण चालते, पण आपण 7-14 वर केली. आणि ह्याचं आता कटिंग आपण बघा 15 मार्चला करणार आहे ह्याची छाटणी. आणि आताच्या म्हणजे ह्या सीझनला फक्त 15 फेब्रुवारीपर्यंत ह्याची लागवड केली जाते खरं तर. आणि आता दुसरा सीझन आहे तर त्याची जूनमध्ये सर्वांनी लागवड करावी. आणि महत्त्वाचं म्हणजे जे नवीन शेतकरी दादा लावणार आहेत शेवगा, त्यांनी पहिलं तर बी ओरिजिनल बघा कुठं भेटते का. जिथून तुम्ही घेणार आहे तिथं अगोदर त्या प्लॉटला व्हिजिट करा, तिथं बघा आणि त्यांच्याकडून ओरिजिनल बी घ्या. कारण बऱ्याच शेतकरी दादांचा मेसेज येतोय की ताई बीच उगवले नाही किंवा क्वालिटी खराब निघते असं वगैरे, मग ते आपलं पीक वाया जातं. थोडंसं लेट लावा, पण ओरिजिनल बी बघा, प्लॉटला अगोदर माहिती करून घ्या आणि नंतर त्याची लागवड करा. आणि याची लागवड आपण 14-7 वर केले. जे म्हणजे छोटे लावणार असतील शेतकरी दादा, कोणी कमी क्षेत्र, त्यांनी 12-6 वर केली तरी चालते आणि 14-7 वर केली तरी पण चालते. धन्यवाद.